नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पनवेल तालुक्यात ओवळे गावच्या हद्दीत बैलगाडा शर्यतींमध्ये झालेल्या राड्यानंतर दहशत माजवणाऱ्या राहुल पाटीलची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। त्यानंतर राहुल पाटीलच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। मात्र पुन्हा एकदा राहुल पाटील आणि समर्थकांची निराशा झाली आहे। न्यायालयानं राहुल पाटीलला दिलासा देण्यास नकार दर्शवला असून त्याचा कोठडीतील मुक्काम आणखी काही दिवसांनी वाढलाय। यावेळी राहुल पाटील समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलंय। पनवेल तालुक्यातील ओवळे गावच्या हद्दीत 12 मार्च रोजी झालेल्या बैलगाडा शर्यतींमधील राड्यानंतर राहुल पाटीलवर पनवेल शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली होती। यावेळी 5 दिवस पोलीस कोठडीत वास्तव्य केल्यानंतर न्यायालयानं राहुल पाटीलची कल्याण येथील आधारवाडी कारागृहात रवानगी केली होती। त्यानंतर राहुल पाटीलचे वकील ॲडव्होकेट वसीम शेख यांनी पनवेल न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। मात्र न्यायालयाने हा अर्ज अमान्य करून राहुल पाटीलला जामीन नाकारलाय। त्यामुळे राहुल पाटीलच्या अडचणीत वाढ झाली असून हे गोळीबार प्रकरण मथुर मालकाला चांगलं जड जाणार असल्याचं बोललं जातंय। आता राहुल पाटीलचा कारागृहातील मुक्काम वाढलाय। याबाबत राहुल पाटीलचे वकील ॲडव्होकेट वसीम शेख यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलंय। वादळवारा लाईव्हसाठी राज भंडारी, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।